प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. नमस्कार. बिझनेस वर्ल्डमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज बिझनेस वर्ल्डमध्ये आपण उद्योजक सुयश खानापुरे यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपलं स्वागत. बांधकाम क्षेत्रातील एक प्रतिथयश नाव म्हणून सुयश खानापुरे यांच्याकडं पाहिलं जातं. आजच्या घडीला सोलापुरातील जवळपास एक 40 प्रोजेक्ट त्यांच्या हातात आहेत आणि लोकांना अगदी मोक्याच्या ठिकाणी फ्लॅट उपलब्ध करून देणं, हे जर चित्र पाहिलं तर त्यामध्ये सुयश खानापुरे यांची जी फर्म आहे तर ती प्रकर्षानं आपल्याला समोर येते. शेवटी आज बांधकाम क्षेत्रातील एकंदरीत वातावरण कशा पद्धतीचं आहे आणि सोलापूर चहूबाजूनं विस्तारताना बांधकाम क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत तर ते कशा पद्धतीचे आहेत, लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे. कारण आपण बघतो की बहुतेक महानगरं भरलेली आहेत आणि त्यांचं सर्वांचं लक्ष हे सोलापूरसारख्या शहराकडं लागलेलं आहे. खानापुरे साहेब, आजचं बांधकाम क्षेत्रातलं वातावरण कशा पद्धतीचं, आपण म्हणतो की प्रतिसाद, तर तो कशा पद्धतीचा आहे चहूबाजूने शहर विस्तारत असताना? आता पूर्वीच्या आणि आताच्या हिशोबाने जर आपण थोडंसं पाहणी केलं असतं असं लक्षात येईल तुम्हाला की आत्ताचे जे कस्टमर आहेत विषयावर खोलवर जाऊन त्या गोष्टी त्यांनी स्वतः अभ्यास करतात की समजा मी एक प्लॉट विकतो आहे, प्लॉट घेण्यापासून म्हणजे बघण्यापासून त्याचा अभ्यास स्वतः एक कस्टमर त्याचं पूर्ण आरंभी करून मग आमच्याकडे येतो आहे की हा प्लॉट कोणाचा आहे, कुठल्या डेव्हलपरचा आहे, काय ॲम्युनिटीज आहे, सुविधा ह्याच्यातले काय काय आहेत की आहेत का नाही, त्यानंतर त्या पाठीमागचा वापरलेले त्याचे क्वालिटीज, रोड्स म्हणा, ड्रेनेज लाईन्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ते बघत आहेत. आणि नुसतं बघत नाही आहेत की सोलापूर पाहता गेला तर एक मेट्रो सिटी नाही आहे, त्यामुळे ना प्रत्येकाची कुठेतरी कोणीची कनेक्टिव्हिटी आहे. तर तुमच्याकडे मला पोचायचं आहे तर मला सहज त्याची पूर्तता होतं की हां असं सोनाली मॅडमचे हे मित्र आहेत, मी जातो विचार. तर अशा प्रकारचे कस्टमर सगळ्या गोष्टीचं चौकशी करून मग त्या डेव्हलपर्सकडनं प्लॉट किंवा फ्लॅट्स घेतात. म्हणजे इथल्या उद्योजकांसाठी माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विश्वास, म्हणजे रिअल इस्टेट म्हणा किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या डेव्हलपरची विश्वास किती आहे लोकांवर. त्यानुसार त्या डेव्हलपरचे हे होतं ते बॅकग्राऊंड त्याचं त्यांनी तयार केलेला असेल तरच तो या क्षेत्रात टिकून राहील. म्हणजे विश्वास त्यांचा जिंकला असेल कस्टमरचा तरच तो जिंकून राहील. लोकांमध्ये आज हे किती प्रमाण दिसतं. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की बांधकाम क्षेत्र असेल किंवा कुठली एखादी जागा खरेदी आवडली की खरेदी करणं असा प्रकार होता. आज मात्र सगळ्याच गोष्टी तपासून पाहिल्या जातात. तर हा अनुभव तुमचा कसा आहे की हे जे सगळे ग्राहक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो? सर, आता माझ्यावर बरेच कस्टमर येतात ना, त्या कस्टमर यंगस्टर आहेत, म्हणजे आता IT मध्ये कामाला जॉबला आहेत किंवा नवीन जॉब लागलेले आहेत. तर ते पुंजी जमा करून माझ्याकडे जेव्हा येतात, जेव्हा मी त्यांना उदाहरण देतो, हा प्लॉट पसंत पडल्यानंतर माझ्या सर्चवर त्यांनी विश्वास न ठेवता स्वतः त्यांनी सर्च करतात. त्या लोकांना आता कळतंय की काय योग्य आहे, काय कशा पद्धतीने घ्यायचे, दुसऱ्या एका वकिलाकडनं त्यांनी सर्च करतात. ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगली गोष्ट आहे की यामुळं काय होतं आहे सर, मी दिलेले डॉक्युमेंट जो आहे पुनश्च तपासला जातो आहे एखाद्या वकिलाकडनं आणि अगदी सगळ्या गोष्टी योग्य आहेत असं जेव्हा त्यांच्या निर्देशनात येतात ना, त्यावेळेस ते अगदी आमच्यावर भरभरून विश्वास ठेवतात. नाही, मी मागच्या वेळेस घेतलं तरी सगळे डॉक्युमेंट्स होते यांचे, यावेळेस मी घेतलं सगळं योग्य आहे आणि जागेवरचे सगळे कामं व्यवस्थित आहेत, क्वालिटीचे आहेत. त्यानुसार आम्हाला प्रतिसाद मिळतो की बाबा हां, यश डेव्हलपरकडनं आपण प्लॉट घेतो तर आहेत. खरं साहेब, यश डेव्हलपरचं एक मोठं नाव झालं. शेवटी याच्या पाठीमागची एक महत्त्वाची कारणं कुठली सांगू शकाल तुम्ही की आज नक्कीच म्हणजे एक नावलौकिक मोठ्या प्रमाणात झाला आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोक अगदी विश्वासाने यश डेव्हलपर्सकडे येतात.
याच्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि जेव्हा कदाचित हे सगळं तुम्ही सुरू केलं असेल हो. तर ती एक तुमची अपेक्षा कशा पद्धतीची त्यावेळेला होती? सर आता बऱ्याच डेव्हलपर्स आहेत, त्यातही मी एक छोटा डेव्हलपर्स आहे. तर कस्टमरला काय हवं असतं, एखादी जागा तुम्ही दिली तर त्याचे परिसर तुम्ही स्वच्छ ठेवलात का. आता मी एक प्लॉट जो नगर आहे गेल्या 10 वर्षापूर्वी विकलेलं आहे. तरी मी जाता जाता बघितलो की बाबा इथं खूपच दिसतंय, झाडं झुडपं वाढलेले आहेत हे आहे. तर मी दुसऱ्या दिवशी त्यांना फोन करून सांगतो, अरे तिथं जरा झाडं झुडपं वाढलेले आहेत, तू JCB पाठव, जरा स्वच्छ करून दे. मग मी न सांगता, म्हणजे ते नाही सांगता मी स्वतः पाठवतो आणि ते क्लीन करून घेतो. असे कितीतरी साईड आहेत त्याचे मेंटेनन्स मी स्वतः ठेवतो. माझ्या वर्षाला त्याचे ₹1,00,000, ₹2,00,000, ₹3,00,000 माझे खर्च होतो एका साईडचे. तर ते मी करत आहे, मी कस्टमरकडनं घेत नाही आहे. कस्टमरला तेच हवं, तुम्ही दिलेल्या सुविधा किती व्यवस्थितरित्या तिथं आहेत, तर मी दिलेले गार्डन्स तिथे व्यवस्थित आहेत, मी दिलेले खेळण्या व्यवस्थित आहेत, मी दिलेले की रोड्स काय असतील. आणि प्रत्येक सोसायटीमध्ये एखादं मी चक्कर मारतो आहे की एखादा चुकून पुढं आलेला आहे, मग त्यांना विनंती करतो, काका हे पुढं येऊ नका, तुमच्यामुळे शेजारच्यांना त्रास होतो. बरोबर, होय. हे कस्टमरला खूप आवडते. ह्या गोष्टी आहेत ना, आफ्टर सेल सर्व्हिस हे तुम्ही जोपर्यंत व्यवस्थितरित्या देत नाही तोपर्यंत कस्टमर तुमच्यावर वारंवार येणार नाही किंवा सांगणार नाही. कसं होतं, एखादा प्लॉट घ्यायचा असेल, त्याच्यावर एक अमाऊंट जमा झाली, व माझ्याकडे एक 2-4 लाख रुपये जमा झाली, आता मला एक प्लॉट घ्यायचा. तो सहज म्हणतो, अरे सुरेश मला एक प्लॉट घ्यायचा आहे, कोणाकडे घे? ते खानापुराकडे घे, त्यांचे प्लॉट्स आहेत थोडं. ठीक आहे, माझ्याकडनं मी काही गोष्टी काहींदा वेळ जातो आहे, पण त्यामागचं रिझन असतो की महानगरपालिकेचे पाठपुरावा वगैरे त्यांच्याही काम लोड असतं महानगरपालिकेचं. पण त्या गोष्टी आपण करून देतो, वारंवार करून देतो. त्यासाठी ते आपल्याकडे वारंवार येतात आणि पाठवतात की माझा मावशीचा मुलगा आहे, माझा मित्र आहे. मग ह्या गोष्टी माउथ टू माउथच मिळतो सर. सर, आजचं सोलापूरचं एक वातावरण कशा पद्धतीचं आहे, म्हणजे ते बांधकाम क्षेत्रासाठी अनुकूल सध्याचं चित्र आहे का, कशा पद्धतीचं आहे, म्हणजे लोकांची मागणी हो सर. कशाप्रमाणे? आता मी बघतोय सर, सोलापुरात बरेच माझ्यावर कस्टमर येतात की त्यावेळेस मला समजतं की अमुक अमुक या कंपनीमध्ये हा कामाला आहे, अमुक त्या कंपनीमध्ये कामाला आहे. हे केव्हा कळतो आहे की तेव्हा माझ्याकडे प्लॉट बुक करतो आहे आणि त्यावेळेस त्यांनी लोनला मला डॉक्युमेंट्स देतात. त्यावेळेस ते डॉक्युमेंट्समध्ये घेतो की बाबा ह्या कंपनीमध्ये आणि वर्क फ्रॉम होम चालू आहे, हो, किंवा त्यांनी तिथं आहे बाबा, इथं आईवडिलांना इथंच ठेवलं आहे. पण त्यावेळेस मी विचारतो, मग तुम्ही आता पुण्यात कामाला आहे, मुंबईला जॉबला आहे, मग तिकडं तुम्ही न बघता परत सोलापूरच का? नाही सर, मला सोलापुरातच खूप छान वाटतं आणि माझं करिअर मी परत सोलापुरातच करणार आहे. त्यांची अजूनही यंगस्टर लोकांची कुतूहल एवढीच आहे की मी सोलापूर आपल्या गावाशी जोडलेलं गेलेलं आहे. म्हणजे आपण किती म्हणतो की पुण्या मुंबईला जातात तरी त्यांची नाळ इथं त्यांची जुडलेली नाळ, आणि ते त्या आईवडिलांना त्यांनी इथंच ठेवतात. कित्येक युवक आणि युवती आहेत ते शुक्रवार आणि शनिवार रविवार आपल्या सोलापुरात राहतात. नाही, प्रॉपर्टी करायची तर सोलापुरात करायची अजूनही त्यांची इच्छा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांचाही कल वाढलेला आहे. जसं आपणची सोलापूरची भौगोलिक तुम्ही हे बघितलात, तीर्थक्षेत्र तुळजापूर आहे, पंढरपूर आहे, गाणगापूर आहे, अक्कलकोट आहे. त्यामुळे आहे ना, प्रत्येकाची कल आहे आणि व्यावसायिक वृद्धी आपल्या इथं बघत आहात तुम्ही. सगळीकडे IT आला, त्यानंतर बरेच उद्योजक नवीन नवीन क्षेत्रात. महत्त्वाचे म्हणजे रस्ते आपल्याला या शहराशी जोडणारे रस्ते चांगले झाले, कनेक्टिव्हिटी खूप छान मिळाली. पण हे म्हणतात की म्हणजे बांधकाम क्षेत्रात चढ उतार आपण मध्यंतरी काही पाहिलं, पण ही आत्ताची परिस्थिती कशा पद्धतीची, म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो का की नाही आता बांधकाम क्षेत्रात सध्याचे दिवस खूप चांगले आहेत? मधल्या काळात थोडंसं आपल्याला तो बंदी ज्याला आपण म्हणत ती होती, डेंट बसला होता. पण आता गेल्या कोविडच्या नंतर बऱ्याच लोकांना कळालं की फॅमिली काय असते, त्यानंतर त्याच्यातली रुची काय असते. त्यानंतर कित्येक जणांनी आपलं स्थायी मालमत्ता सोलापुरातच करायचं असं निश्चित केलेलं आहे. आम्ही जेव्हा बोलतो आहे बुकिंग झाल्यानंतर, मग साहेब काय आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून करताय की काय? नाही सर, मला आता इथंच राहायचं. म्हणजे आम्हाला छान वाटतं की ते लोक एवढं मोठी सॅलरी घेऊन इथं राहायची इच्छा व्यक्त करतात. बरं, हो. मला वाटतंय की इथून सोलापूरची जे आहे बांधकाम क्षेत्र असू द्या किंवा म्हणजे हा प्रगती असंच राहील. असं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की जे कोणी सोलापूरचे बिल्डर्स डेव्हलपर्स असतील तर त्यांना एक नेहमी प्रश्न भेडसावतो, ते म्हणजे
महापालिकेकडनं मिळणारं सहकार्य. म्हणजे कदाचित तुम्ही आता महापालिकेचे निगेटिव्ह तर बोलणार नाही, पण शेवटी ते जर सहकार्य जे म्हणू आपण महानगरपालिकेकडनं जर वेळेवर जर त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली तर ते अधिक सोयीचं होऊ शकतं. किंवा परवान्याच्या बाबतीत आपल्याकडं बऱ्याच वेळेला नवीन नवीन तंत्रज्ञान अंमलात आणलं गेलं, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसते. की शेवटी एक म्हणून महानगरपालिकेकडनं तुमच्या अपेक्षा आजच्या घडीला काय आहे? महानगरपालिकेकडनं त्यांच्याकडनं म्हणजे मिळायचे काय म्हणते परवानगी किंवा ते प्रयत्न करतात, परंतु मला काय वाटतंय की आणखीन मोठ्या प्रमाणात म्हणजे त्या ठिकाणी मॅनपॉवर वापरली आणि आम्हाला जर करता त्यांची चांगला प्रतिसाद दिले तर होतं काय, आमची तर प्रगती होतीच, पण ह्याच्या निगडीत आहेत ना बरेच चैन आहे. जसं आता मी डेव्हलपमेंट करतोय, रोड, ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, वॉल कंपाऊंड, MACB, ह्या सगळ्याला मॅनपॉवर लागणारच आहे. हो, तो मॅनपॉवर सोलापूरचे जर बाहेरचे कुठले नाही आहेत, आता मी स्वतः करतोय तर माझे सोलापूरचे रोजगार रोजगार त्या रोजगारांना तो रोजगार भेटतोय, त्यांचे घर चालतात. हे जे आहे ना एक चॅनल आहे, चक्र चालू तो चक्र आहे ना, मी थांबलो तर ते चक्र थांबणार आहे. बरोबर, आमच्या पालिकेने हा विचार केला पाहिजे का. आणि ठीक आहे, काही अडथळे असतात, काही त्यांनाही तांत्रिक बाजू असतात, आम्ही समजून घेतो, पण की मी म्हणतो अजून त्याच्यावर थोडंसं जास्त फोकस करून तुम्ही व्यवस्थितरित्या फास्ट दिला तर खरंच अजून टाइम बॉन्ड काहीतरी असला पाहिजे. आता आयुक्त साहेबांनी टाईम बॉन्ड प्रत्येकानं दिले आहेत, ते छान केलेले आहेत. आयुक्त साहेबांचा आम्ही धन्यवाद मानतो की प्रत्येक JE किंवा त्या अधिकाऱ्यांना 3 दिवसाचं त्या फाईल तिथं ठेवण्याचं हे ठेवलेलं आहे. त्या गोष्टी होऊ लागल्यात बऱ्याचपैकी आहेत, परंतु मागच्या काही दिवसात मागचा जो 2025चा जो काळ होता ते आयुक्त नवीन मॅडम तेली मॅडम गेल्यानंतर साहेब आले, त्यानंतर बऱ्याच गोष्टी थोडंसं मागं पुढे चेंजेस केले. ते चेंजेस करणं गरजेचं बी होतं. काय होते, आयुक्त साहेबांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन ठेवले, आम्हाला छान वाटलं. जो काम चांगल्या क्वालिटी करतो आहे ना त्याला काही नाही आहे, मग थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झाले, हे केले, तर होणं गरजेचं बी आहे. काय लोकांचे पैसे आमच्या ह्याच्यात लावलेले असतात, त्या चांगल्या क्वालिटी देणं आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून त्याला दिलं हे मला बरं वाटलं, पण त्याच्यात वेळ बरंच गेली. त्या वेळेसाठी आहे ना ठीक आहे, असं आता मला त्या ह्याच्यात खूप इम्पॅक्ट होणार नाही आहे, पण माझ्यासोबत माझे आता रोड कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ड्रेनेज लाईनचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते बरेच दिवस तसेच होत्या. त्या फरक पडतो. या गोष्टी वेळेवर होणं तितकंच गरजेचं. खरं साहेब, अगदी म्हणजे पहिला प्रोजेक्ट हातात घेतलेला, त्याच्यामध्ये आलेलं तुम्हाला यश, ते दिवस तुम्हाला आठवत असतील. आणि आज जेव्हा एखादा प्रोजेक्ट महत्त्वाकांक्षी डोळ्यासमोर तुमचं एक विजन आहे की हा प्रोजेक्ट सक्सेस व्हायला पाहिजे, ही दोन्ही उदाहरणं कशा पद्धतीची आहेत आणि शेवटी तुमच्याकडे ती दोन्ही महत्त्वाची कशा पद्धतीची? कारण पहिला प्रोजेक्ट जो अगदी तुम्ही तो व्यवसाय सुरू केला आणि एक मोठं यश त्या प्रोजेक्टसाठी मिळालं आपल्याला, आणि आज मात्र एक विजन आहे की तुमचा जो डोळ्यासमोरचा प्रोजेक्ट आहे तो कोणता आहे? ॲक्च्युली आता मी आणि माझे भाऊ मिळून बंधुराजे सोलापुरात जेव्हा माझे ग्रुप असेल त्यांनी जेव्हा सुरुवात केली की BD घरकुलमध्ये आम्ही एक प्रोजेक्ट लॉन्च केलं, त्यावेळी जेमतेम पैसे होते. हो, त्या पैशाचा ताळमेळ घालण्यासाठी आणि कस्टमरच्या दारात जाऊन हा प्रोडक्ट तुम्ही घ्या, माझा प्लॉट घ्या, मी ही सुविधा देणार आहे इथपर्यंत सांगून, म्हणजे विक्रीही मीच करणार, त्यानंतर डेव्हलपमेंटला बी आम्हीच थांबणार, आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्याकडनं आम्ही जमीन घेतली त्या पैशाची जुगाड आम्हालाच करावं लागणार. ह्या सगळ्या रोल होत होता. आणि त्याच वेळेस मोदीजींची नोटबंदीची हे आली, तो प्रेड, आणि आम्ही त्यांच्याकडनं मुदत घेतलेली तो प्रेड, ते सगळं एका ठिकाणी आल्यावर खूप संघर्ष करावा लागला त्यावेळेस, अगदी पहिल्या. हो, मग त्या संघर्षातून बी आम्ही जेव्हा बाहेर पडलो तो आनंद वेगळाच होता. कारण इतका मोठा संघर्ष की जिथं ड्रेनेज लाईनच्या वेळेस आम्हाला पैसे नसायचे, MACBला हे करण्यासाठी पैसे नसायचे, मग समोरचे जे वेंडर आहेत, नोटबंदीचा परिणाम त्यावेळेचा. हां, कारण प्रत्येकांचं त्यांना पैसे काढायला नव्हता, आणि समोरच्या सगळ्या गोष्टी स्टक झाल्या होत्या. त्यातनंही इतकं सुंदररित्या बाहेर पडलो, आणि तो जो यश आहे तो आम्हाला
आनंदाचा क्षण आहे. आणि त्यानंतर त्याच साईटनंतर मी जेव्हा दुसरा जो प्रोजेक्ट घेतला तो शेळगीतला, तो प्रोजेक्ट जेव्हा मी वैयक्तिकरित्या पहिला साईट चालू केलो तर ज्या शेतकऱ्यांबरोबर माझं जे ॲग्रीमेंट झाली आहे त्यांच्या परिवारातील अनडिवाइड क्षेत्राबरोबर मी ॲग्रीमेंट केलं होतं. तो क्षेत्र अडकला. 2013 पासून 2023पर्यंत तो साईटच अजून चालू झाला नव्हता. पण माझा तो आहे ड्रीम प्रोजेक्ट शेळगीमधला, शेळगीचाच. कारण सुरुवात तिथे केली माझी. हो, बरोबर. 10-12 वर्ष 13 वर्ष 15 वर्ष गेले, पण तो प्रोजेक्ट आता मी अगदी इतकं सुंदर करणार आहे ना की सोलापुरातील लोक ते प्रोजेक्ट बघण्यासाठी येतील. लवकरात शेळगीचा लवकरच तो प्रोजेक्ट चालू करतो. कारण काय मनात एक हे असतो ना, मी पहिला प्रोजेक्ट घेतलो आणि इतकं वर्ष ताण ठीक आहे, तो होतात कधी कधी वादविवाद ह्या प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये असतो, पण शेवटी एक ते विजन आहे सर. असं आणखीन एक बघतो आपण बांधकाम क्षेत्रात बाहेरच्याही कंपन्या उतरत आहेत, बाहेरचे लोक सगळे उतरत आहेत तिथं स्थानिक पातळीवरती. हे काही चॅलेंज वाटतो का आपल्याला सर, की मोठ्या बडे कंपनी उतरत आहेत, ते मोठी ताकद लावत आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी? सर, आनंदाची गोष्ट आहे. जोपर्यंत कॉम्पिटिटर चांगला मोठा येत नाही आपणही ते मोठी गोष्टी विचार करत नाही. काय होतं बऱ्याच वेळेस आपण काय करतो, हां पुढचा जर करता खेळाडू कच्चा असेल आपण काय सहज जिंकून जातो. त्या खेळण्यात मजाही नाही. आपण भारत आणि तुल्यबळ टीमशी मॅच व्हायला पाहिजे. आणि त्यात काय होतं आपल्याला शिकायला मिळतं समोरच्याकडून. बरोबर. आपण स्वतःलाच खूप श्रेष्ठ समजून नाही चाललं, समोरच्याची गोष्ट आपल्याला शिकण्यासाठी खूप असते. मी म्हणतो चांगल्या कंपन्या यावं आणि हेल्दी आपण त्यांच्याशी कॉम्पिटिशन ठेवून अगदी तू हे केलं ह्याच्यापेक्षा मी हे छान करतो, यामध्ये कस्टमरचा खूप मोठा फायदा होईल. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक तो भाग येतो हद्दवाढ भागाच्या डेव्हलपमेंटचा आपल्या भागामध्ये. खरंच ही जर डेव्हलपमेंट पालिकेकडनं जर वेळेवर 25-30 वर्षानंतर हद्दवाढ भागामध्ये डेव्हलपमेंट तशी नाही आहे, कधी ह्या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो का? की जेव्हा आपण हद्दवाढमध्ये एखादा प्रोजेक्ट घेतो तिथं मात्र फॅसिलिटीज देताना आपल्याला काही अवघड जातं, असं काही वाटतं का? सर, आता माझे हद्दवाढ क्षेत्रात बरेच साईट आहेत, मी आता करून ठेवलं आहे. मी पुढच्या भविष्याचा विचार करून त्यांना ते सुविधा आत्ताच दिली. आता हद्दवाढ ह्याच्यामध्ये सगळेजण ओव्हरहेड केबल वापरतात, मी अंडरग्राऊंड केबल वापरलो, ड्रेनेज लाईन म्हणा, वॉटर लाईन कोणी देत नाही आहे हद्दवाढमध्ये. तर मी सगळं करून ठेवलं, म्हणजे ज्यावेळेस महानगरपालिका तिथपर्यंत पोचेल फक्त आपल्याला ते पाईप जोडायचं आहे, फक्त जोडणी बाकी. जेवढं शक्य होईल मी तेवढं प्रयत्न करतोय की मी केलेले रस्ते परत खोदण्याचा वेळ येऊ नये किंवा बरोबर आहे. हो ना, म्हणजे झालेली पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करत प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने माझं काम चालू आहे सर. याच्यामध्ये आणखीन एक दिसतं आपल्याला की युवा पिढी खास करून या रिअल इस्टेट किंवा बांधकाम क्षेत्रात उतरण्याच्या प्रयत्नात असते, विचार असतो, कारण ते लांबनं काहीतरी पाहत असतात की या सगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळतं आणि माणूस लगेच काहीतरी एक मोठा होतो असं वाटतं. ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही तर सुरुवातीचा मगाशी अनुभव सांगितलाच, पण काय रिअल परिस्थिती तिथली काय? सर, माझं म्हणणं आहे की एका दिवसात काही मोठं होत नसतं. त्यासाठी आहे ना आपल्याला प्रयत्न आणि त्यासाठी तो अभ्यास आणि त्यासाठी तो परिश्रम करावाच लागतो आहे. मी आज रिअल इस्टेटमध्ये आलो आहे. आज यश डेव्हलपर तुम्ही सोलापुरात दिसत असेल की हे 5-6 वर्ष झालं खूप यश डेव्हलपर मोठं झालं, असं नाही आहे सर. मी 2009 पासून या रिअल इस्टेटमध्ये काम करतो. आज 2026 आहे. हा वेळ जाणारच सर. जर करता वेळ न जाता तुम्ही त्या चढावर थांबलात तर तुम्ही खूप वेळ थांबू नाही शकणार. तुम्हाला तुमचे अनुभव त्यात घ्यावंच लागणार आहे. आणि मी म्हणतो की यंगस्टर लोक आणि उद्योजक या क्षेत्रात यावे, कारण नवउद्योजकांचे जे यंगस्टर आहेत त्यांची कल्पनाशक्ती खूप मोठी आहे. आमच्यापेक्षाही खूप चांगलं करू शकतील ते. मी तर म्हणतो असं कोण असतील, आव्हान करतो तुमच्या चॅनलद्वारे की मला करायची इच्छा आहे, तर त्यांनी येऊन मला अवश्य भेटावे. त्यांच्यासाठी मी त्या मदतीला कधीही तयार आहे. पण सहज सोपं असं नाही आहे सर, सोपं नाही आहे सर.
कसं चित्र सोलापूरचं बघता तुम्ही येत्या वर्षामध्ये बांधकाम क्षेत्राच्या बाबतीत सोलापूर शहराचं चित्र कशा पद्धतीने बघता? मला आता सोलापूर दिसतो पुण्याचा हडपसर. लवकरच पुण्याचं कोथरूड होईल हां, अशी माझी आशा आहे. म्हणजे एवढा विकास इथं सोलापूर शहरात बांधकामाच्या बाबतीत होईल. आणि एकंदरीत म्हणजे तो एक आपल्या चर्चेचा प्रश्न आहे. म्हणजे आज सोलापुरामध्ये जागेचे दर जे वेगानं वाढत आहेत, काय कारणं त्याच्यामध्ये दिसून येत आहेत की आपल्यासारखे जे सगळे बिल्डर डेव्हलपर्स असतील त्यांनी तो सगळा एरिया जर त्यांच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी घेतल्यानंतर हे सगळे रेट वाढत चालले आहेत की नाही खरंच जागेला एक मोठी मागणी सोलापुरात दिसते? सर, जागेची मोठी मागणी आता सोलापुरात वाढत चालली आहे आणि त्यासोबत जे आम्ही डेव्हलपर्स आहोत त्याच्यामध्ये आमच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे की कोण काय बेस्ट देता येईल. माझे मित्र बरेच आहेत की बाबा सुयशने हे केलं आहे मग आम्ही हे करू, मग मी म्हणतो त्यांनी ते केलं आहे की आपण हे करू. ह्याच्यामध्ये काय तो जो कॉस्ट आहे तो वाढत चालला आहे आणि त्याचं खरंच फायदा ग्राहकांना मिळणार आहे. कारण पूर्वी कसं आहे 4 कुट्ट्या लावायचे, आता ते राहायला नाही आहे. वॉल कंपाऊंड देतो आम्ही, खेळण्या देतो आहे, मंदिरं देतो आहे, त्यानंतर वॉकिंग ट्रॅक देतो आहे, जिम देतो आहे. म्हणजे ह्या सुविधा आपण देतो आहे त्याचं निश्चितच त्या ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. निश्चित. आणि खरोखरच हे बांधकाम क्षेत्र आहे. आणि सर शेवटचा प्रश्न असा आहे की शेवटी एक खरी गुंतवणूक, अगदी योग्य परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सगळं बांधकाम क्षेत्राकडे पाहिलं जातं, रिअल इस्टेट क्षेत्राकडे पाहिलं जातं. खरीच ही परिस्थिती आहे का की सोन्यापेक्षाही तुम्ही जागेमध्ये गुंतवणूक जी कराल तर ती तुमच्या कामाला येईल? सर 100% खरी आहे. त्यामागचा एक रिझन सांगतोय. सोनं तुम्ही बनवू शकता, म्हणजे जगातील खाण शोधू शकता, ते मिळू शकतं, एखाद्या देशाकडनं आपण घेऊ शकतो. तुमची जे क्षेत्र आहे भौगोलिक क्षेत्र ते वाढवू शकता का आपण? आता सोलापूर आहे, दुसरा सोलापूर बनवू शकतो का आपण? ती जागा जागात मर्यादित आहे आणि जागेची किंमत ही वाढतच जाणार आहे. तुम्ही आता तुमच्या लहानपणीचा तुमच्या म्हणजे जर आता समजा तुम्ही जस्ट या धंद्यात किंवा क्षेत्रात आला त्यावेळेस एखादी जागा तुम्हाला आवडली होती, तुम्ही फक्त महागड्या बॅकलॉग जावा, तेव्हाचे रेट बघा किती होते आणि आजचे रेट तेव्हाचे एक 15-20 वर्षापूर्वीचे एखाद्या तुम्ही जागा घर बघितलं असेल त्यावेळेस तुम्हाला ते 5-6 लाखामध्ये मिळत होते, 4 लाखामध्ये मिळत होते. आता त्याची किंमत 40 लाख झाली निव्वळ जागा. हां, निव्वळ जागा. आणि हे एकच उदाहरण नाही आहे सर, तुम्ही उदाहरण कुठेही घ्या. आता हा डॉमिनोचा गणेश स्वामीजींचा हा टावर आहे. माझ्या मते एक 20 वर्षापूर्वी त्यांनी तिथे बांधले असतील. बरोबर. 20 वर्षापूर्वी जेव्हा एखादा गाळा त्यावेळेस किंमत किती होती सर? 5 लाख 6 लाख. आज तुम्ही 7 लाख रुपये दिले तरी बी नाही आहे. निश्चित जागेची किंमत ही वाढतच जाणार आहे. ॲज कम्पॅरिझन तुम्ही जर करता पूर्वीपासून सोनं आणि जागेची ह्या गोष्टी तुम्ही बघितलात ना, जागा वाढतच जाणार आहे. या 2 गोष्टीमध्ये या गोष्टीमध्ये सगळ्यात अनालिसिस सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? हां, कन्स्ट्रक्शनचा जो आता एखादा फ्लॅट घेतलो आपण, त्या फ्लॅटचं आपण कन्स्ट्रक्शन करतो. कन्स्ट्रक्शनमध्ये हा डिप्रिशिएशन असतो. हो, वीट, बांधकाम, स्टील ह्याचे डिप्रिशिएशन होतं, पण जागेत डिप्रिशिएशन होत नाही आहे. जागा ही मूल्य वाढतच जाणार आहे. आज यश डेव्हलपरच्या स्कीमविषयी काही दर्शकांना सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही म्हटलं की शेळगीचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण आणखीनही त्याच्यापेक्षाही वेगळं दर्शकांना काही सांगणं, सोलापूरकरांना काही सांगणं यश डेव्हलपर विषय, बस स्कीम विषय एवढंच सांगू शकतो की यश डेव्हलपरचे बरेच प्रोजेक्ट तुम्ही माझ्या इथे चालू आहेत. ते प्रत्येक रोडला 1-2 माझे प्रोजेक्ट चालू आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे तुम्ही एकदा यश डेव्हलपरच्या प्रोजेक्टला तुम्ही व्हिजिट करा. प्लॉट्स म्हणा, फ्लॅट्स म्हणा, काही रो हाऊसेस म्हणा, तुम्ही बघून घ्या आणि निश्चितच तुम्हाला आवडेल. आणि मी सगळ्यात अजून एक आव्हान काय करतो, जेव्हा तुम्ही बघून घेता तर माझ्या तिथे एक्झिक्युटिव्ह बसलेला असतो तो गेटवर, तुम्ही तिथं तुमचं एक ओपिनियन द्या की यश डेव्हलपरमध्ये ह्या गोष्टी नाही आहेत की जेणेकरून त्यांच्याकडनं मला ज्या मिळालेल्या फीडबॅक आहेत तुम्ही फील करू शकतो आणि अजून सुंदर मी तुम्हाला काही देऊ शकतो.
बिझनेस वर्ल्डमध्ये आपण सुयश खानापुरे प्रतीत यश असे उद्योजक, यश डेव्हलपर्सचे संचालक, आणि आजच्या घडीला आपण पाहिलं की जवळपास एक साधारण 40 प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या हातामध्ये आहेत. आणि एकंदरीत बांधकाम क्षेत्रातली जी काही सोलापूरची स्थिती आहे आणि जे नवनवीन बदल होत आहेत तर त्याविषयी खानापुरे सरांशी आपण सविस्तर असाही संवाद साधला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की जागेमधली जी काही गुंतवणूक आहे तर ती अगदी सर्वात महत्त्वाची आणि अगदी प्रचंड परतावा मिळवून देणारी अशी जागेमधली गुंतवणूक असू शकते. आणि बांधकाम क्षेत्रासाठी आज आपण अद्ययावत अशा पद्धतीच्या सेवा सुविधा निर्माण करून देतो आहोत. आणि निश्चितच आपण पाहतोय की एकीकडे असं म्हटलं जातं की आमचा युवा वर्ग सोलापूर सोडतोय, पण असं होत नाही आहे. तर हा जो युवा वर्ग आहे तो सोलापुरातच मोक्याच्या जागा शोधतोय आणि त्या यश डेव्हलपर्सकडे उपलब्ध आहेत असं त्यांचं सांगणं. आणि सेवा सुविधा या बाबतीत ही जी फर्म आहे तर ते एक चांगली सेवा यश डेव्हलपर्सच्या माध्यमातून देते आहेत. आणि एकंदरीतच बांधकाम क्षेत्राची जी काही सगळी सद्यस्थिती आहे त्याविषयी सुयश खानापुरे यांनी सविस्तर असं या ठिकाणी विवेचन केलं. याबद्दल द न्यूज प्लस चॅनलच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सर, धन्यवाद सर, धन्यवाद.